घडलेली घटना आहे. नवरा बायको राहत असतात. त्या बिचारीला दिवस गेले होते, 9 महिने 9 दिवस भरले होते. अचानक तिचा पाय घसरतो. प्रसूती वेदना चालू होतात. आवाज देऊ लागती, वंश कुणीतरी गावात सुईने येते का पहा ना, जा ना तिला बोलवा ना. ती धावत पळत गेली माईबाप, पण वाळीत टाकलेली होतं ना, म्हणून कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. ते लहान लेकरू गड चढून गेलं साधूंपाशी. साधूंनी सांगितलं, तुझ्या वहिनीजवळ जाऊन एक निरोप दे. या प्रहराला तर तिने बाळाला जन्म दिला, तर विश्वातलं दारिद्र्य बाळ तिच्या पोटी जन्माला येईल. आणि तिसऱ्या प्रहराला जन्म दिला तर विश्वातलं हुशार बालक तिच्या पोटी जन्माला येईल. आईने दार लावून घेतलं आणि शीर्षासन केलं. 9 तास आता तिला त्या प्रसूती वेदना सहन करायचं. आपण जे सोचलं ते माझ्या लेकराला नको या हेतूने शीर्षासन केलं, खाली डोक्याने वर. 3 प्रहर झाले. 3 गोंडस बाळाला जन्म दिला माईबाप. आणि ते गोंडस बाळ तुम्हाला माहितीये कोण आहे? ते गोंडस बाळ म्हणजे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आज कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे. देहूची निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे तुमचे आमचे गुरु किंवा तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात यात नवल नाही मैबाप. पण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन करतात असे अगदी तुमचे आमचे गुरु असणारे जगद्वंदन्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आज सेवेकरिता घेतलेला आहे. तुकोबाराय काय शिकवतात आपल्याला? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, विचारांची कळ, तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया. कीर्तन रूपी घेतलेला अभंग हा कधीच सुटत नसतो. ज्या दिवशी कीर्तन करत असताना किंवा कीर्तनातल्या अभंगाचं निरूपण करत असताना आपला देह पडला ना, त्या क्षणी म्हणावं महाराज कीर्तन हे सुटलं. तोवर कीर्तनातला अभंग सुटत नसतो. कारण तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? तर प्रापंचिक आहोत, बरोबर. तुमच्या आमच्या मागं संसार भरपूर असतो, त्याच्यातून अभंग सोडवायचा. मला वाटतं 1 चरण जरी सोडवाय मिळालं तरी तुकोबारायांची कृपाच म्हणायची. तुकोबाराय फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कोण पाहतं बरं? तर तिची माऊली पाहते, तिची आई पाहते. तुकोबाराय सांगतात, किती हित पाहते, किती कळवळ असतो, खूप कळवळ असतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्या लाभाशिवाय, कोणत्या स्वार्थाशिवाय तुमच्या आमच्यावर प्रेम करते ना, तर या विश्वामधली फक्त आपली जन्मदाती माय असू शकते. बरं, किती तुकोबारायांनी उदाहरण दिलं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटामध्ये तुमचा आमचा भार वाहते आणि त्याच्या सगळ्या वेदना सहन करते. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जशी आई तिच्या लेकराला कुरवाळते, तिचे सगळे गुन्हे पोटात घेते ना, तुकोबाराय महाराज म्हणतात, माझं सुद्धा ओझं तुमच्या संतांवर आहे आणि तसंच मला कुशीत घ्या. असा सुंदर भावार्थ असणारा अभंग आज कीर्तन निरूपणाकरिता घेतला. पुण्यस्मरणाला कीर्तन सेवा काय? कारण मनुष्य हा असा आहे, नाथ महाराज सांगतात, तो जिथं फायदा असेल तिथंच जातो. कारण मनुष्याकडे एक गोष्ट जास्त आहे. कोणती? नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सांगितले, आहार निद्रा भय मैथुन्य सर्व योनीस समान, मनुष्य देहीच ज्ञान अधिक जाण सर्वांशी. नाथ महाराज सांगतात, आहार आपल्याला लागतो, प्राण्यांना लागतो, बरोबर हो ना? झोपल्या की काय नाही ना? हां, सावध राहा. फक्त मला एवढंच विचारायचं आहे, आहार आपल्याला लागतो तसा प्राण्यांना लागतो, भीती आपल्याला वाटते तशी त्यांनाही लागते. मग मनुष्य देहीचं ज्ञान अधिक जाण सर्वांशी. नाथ महाराजांनी सांगितलं, मनुष्याला ज्ञान जास्त. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, इथं 2 तास कीर्तनाला बसून काय फायदा आहे, काय मिळणार आहे आपल्याला? माऊलींनी फार सुंदर उत्तर दिले ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, तीर्थ म्हणे काय खावे,
दोष ओखदासी नाही. ज्ञानोबराई सांगतात इथं येणाऱ्याला भीती नसते, यमाला प्रश्न पडतो इथं येऊन काय करायचं बरं. कारण यमाचे दूत तुम्हा आम्हाला तसं नेतात का, मारिती जोडती बहु किंकर यमाचे. खूप त्रास देतात माईबाप, खूप त्रास असतो, क्लेश होतो नाना परी. पण याच्यातून सुटायचं असेल तर इथं यायला काय खर्च असतो का, इथं यायला काय खर्च असतो का, नाही बाबा. कबीर महाराज फार सुंदर सांगतात, ते म्हणतात पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे कवडी दमडी, न लागे कवडी दमडी. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बनवा खेत करो हरि नाम, बनवा खेत करो हरि नाम, बनवा खेत करो हरि, खेत करो हरि, खेत करो हरि नाम. कबीर महाराज सांगतात पैसा न लागे रुपया न लागे हा कवडी दमडी, इथं काही लागत नाही. ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, तैसा मनाचा मारून करता, इंद्रियासी दुःख न देता, येथ मोक्ष असे ऐता श्रवणा माझ्या. माऊली सांगतात इथं ऐता मोक्ष असतो. कुठं, कीर्तनामध्ये. मग पुण्यस्मरणाला कीर्तन का, असा प्रश्न पडला पाहिजे माईबाप. शास्त्र सांगतं देहम दहती यज्ञम फलती, या देहाला दहन केल्यानंतर यज्ञ करावे लागतात. या शरीरावर 16 संस्कार होत असतात, अनेक संस्कार होत असतात. देहा ज्यावेळेस जन्म घेतो ना, 5वीचा संस्कार, फक्त माना हलवल्या तरी चालतील. 5वीचा संस्कार, 12वीचा संस्कार, नामकरण, विवाह हा सुद्धा संस्कार आहे बरं का. पण त्याचा आपण सोहळा केला, त्याचं सोहळ्यामध्ये रूपांतर केलं, हे सोडून द्या. अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. शास्त्र सांगतं देहम दहती यज्ञम फलती, या देहाला दहन केल्यानंतर अनेक प्रकारचे यज्ञ करावे लागतात, अनेक प्रकारचे पिंडदान करावे लागतात. तुम्ही तीर्थयात्रेला गेलात का कधी? मला कीर्तनामध्ये 50% माझं असतं, 50% तुमचं असतं. कनेक्टिव्हिटी मला हवी असते. तीर्थयात्रेला गेलात का कधी? हो हो म्हणा. मग त्या तीर्थयात्रेला जाताना कशाची शिदोरीने येतो आपण? भाजी भाकरीची शिदोरीने येत असतो. पण या देहाला दहन केल्यानंतर शिदोरी भाजी भाकरीची नेऊन नाही चालत, तर शिदोरी ही सत्कर्माची, चांगल्या कर्मांचीच न्यावी लागते. आता तुम्ही म्हणताल ताई एवढं कर्माचं सांगताय, थोडंसं गरुड पुराण सांगूनच जा. कारण एकमेव 18 पुराणांमधलं गरुड पुराण असं आहे, दशक्रिया विधीला, 13व्या विधीला आणि पुण्यस्मरणाला त्याचं सांगितलं जातं. गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे की ज्या वेळेस आपला देह जातो ना, 365 दिवसाचा, त्या दिवसापासून प्रवास चालू होतो. तो प्रवास साधासुद्धा नसतो माईबाप. सौम्यपूर, गांधर्वपूर, अनेक रौप्यपूर पार करावे लागतात. वैतरणी नदी असते. आता नदी म्हणल्यावर प्रश्न पडला असेल, पवित्र असे पाण्याची जल असते का? नवे नवे मल मूत्र रक्तपू या घाणीने भरलेली ती नदी असते. आणि ती जर पार करायची असतील ना, तर गाठीशी फार पुण्य लागतं. कर्माची गती फार वाईट सांगितली गरुड पुराणामध्ये. कर्माची गती ऐका. आपल्याला एक माहिती असतं, आपण जे कर्म करतो त्याचा लेखाजोखा कोण ठेवतं? चित्रगुप्त. त्याच्या पुढे जाऊन सांगेल. पुराणांमध्ये असं सांगितलेले, तुम्ही कितीही कामं करा, कितीही कर्म करा, आपण डोळे मिटून जरी कर्म करत असतो, आपल्याला वाटलं कोण पाहतंय, परंतु पुरुषांमध्ये श्रवण नावाचा देवता असतो आणि महिलांमध्ये श्रवणी नावाची देवती असते. ती देवी सगळं लेखाजोखा तुमचा आमचा ठेवते आणि चित्रगुप्तांकडे पास करत असते. बघा, कर्माची गती सांगते. थोडंसं कानीकडे द्या, थोडं जड जाईल, पण याच्यासाठीच कीर्तन आहे. कीर्तन हे मनोरंजनासाठी नसतं, तर कीर्तन हे मनाच्या मंथनासाठी असतं. तुमचं आमचं मनाचं मंथन व्हायला पाहिजे. सांगून जाईल, आपण व्यवहारामध्ये जगत असताना एखादा व्यक्ती जर आपल्याला पांगळा दिसला तर आपल्याला फार वाईट वाटतं. भगवंता का असं केलं? अंधड्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आम्ही काय म्हणतो? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. पण तो पांगळा का झाला याचा कधी विचार केला का?
पुराण असं सांगतं मागच्या जन्मी या व्यक्तीने एखाद्या गाईला किंवा साधूला लात मारलेली असते, म्हणून हा जन्म त्याला पांगळा मिळालेला असतो. ऐका महिला मंडळ, आपल्यामध्ये एखादी जर तोत्र बोलत असेल ना, तर समजून जायचं मागच्या जन्मी खूप खोटं बोलला होता, म्हणून हा जन्म तोत्रा मिळाला. पुढेही जाऊन सांगेल. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत, कुणाच्याही शेतातली भाजी सुद्धा कुणाची चोरायची नाही, सहज चालता चालता. पुराण असं सांगतं पुढचा जन्म मोराचा मिळेल. आणि अजून पुढं सांगू, ज्या पाण्यावर आपण जगतो ना, ते पाणी सुद्धा न विचारतं कुणाचं पिऊ नाही, कारण चातक पक्षीच्या जन्माला लागतं. आता इथं महिला मंडळ भरपूर आहेत, म्हणून सांगावं असं वाटतं, तुमच्या आमच्या घरी सगळ्यांच्या घरी सासू सासरे आहेत, हो नाही? चला छान आहेत ना, तर त्यांची मनोभावी सेवा करत जा. का ते ऐका. पुराण असं सांगतं की तुम्ही जर सत्कर्म केले, त्यांची सेवा केली नाही, तर आपल्या दारामध्ये गुरं असतात बघा, त्यांच्या अंगावर गोचिड असते. पुढचा जन्म मग ठरून घ्या आता. आणि तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता, आणि पती जो असतो त्याची सेवा केली नाही ना, तर पुढचा जन्म डोक्यातली ऊ असते, आता पाहिला कुठेही मिळत नाही, पण त्या ऊच्या जन्माला तुम्हा आम्हाला जावं लागतं. म्हणून कर्म करत असताना फार सावधगिरीने कर्म करत झालं माहिती की आज या जगताप परिवारामध्ये का बरं कीर्तन रूपी सेवा ठेवली असेल. तुम्हाला सांगू, हे सुचाई सुद्धा भगवंताने बुद्धी द्यावी लागते मायबाप. तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत बरं का, की देवाचं नामचिंतन आपल्या कानावर पडते आणि आपल्या मुखामध्ये येते. का? जन्मोजन्मीचं पुण्य लागतं तेव्हा हा दिवस उजळतो. जन्मोजन्मींतरी असेल पुण्य सामुग्री, तरीचं नाव जीवाग्रे येईल श्रीरामांचे. त्याच्या पुढं जाऊन सांगू माईबाप तुम्हाला अजून किती जन्म लागतील. माऊलींनी फार सुंदर सांगितलं, जयाची वाचा पुढा भोजे, अखंड नाम नाच तसे माझे, जे जन्म सहस्त्री ओळगजी एक वेळ मुखासी. ज्या लेकराचं हित आपल्याला पाहायचंय, ते लेकरू सुद्धा तेवढं गुणी पाहिजे, बरोबर की नाही? ज्या लेकराचं आपल्याला हित पाहिजे, ते लेकरू सुद्धा गुणी पाहिजे. बघा, एका गावामध्ये एक लेकरू होतं. पूर्वी अशी पद्धत होती माईबाप, की जर शिक्षक जिथं शिकवतात त्या शाळेमध्ये जर मूल गेलं नाही, तर शिक्षक घरी यायचे न्यायला मुलाला. यायचं की नाही? असं व्हायचं. आता शाळेत जाऊ नाही जाऊ काही घेणं देणं आम्हाला. तर पूर्वी असं होतं की शिक्षक स्वतः घरी यायचे. 10-12 दिवस झाले तो मुलगा काय शाळेला गेलाच नाही. आणि शाळेला गेला नाही म्हणून शिक्षक तिकडून बांधावरून येत होते. आजोबांनी पाहिलं. आजोबा म्हणले, बाबा रे बंट्या लपून बस, कुठेतरी लपून बस. का? अरे तुझे शिक्षक येते. तो म्हणतो, आजोबा तुम्हीच लपून बसा, कारण मी शिक्षकांना सांगणार आहे माझे आजोबा वारलेत ना, म्हणून मी 13वा-14वा होस्तवर येते. असे पुत्र जर जन्माला आले तर ते काय जगाचं देवाचं धर्माची सेवा करतील बरं. एका ठिकाणी कीर्तनाला मी असंच सांगितलं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सगळं सांगितलं. त्या मुलाने ऐकलं समोर बसून. माझं कीर्तन झालं, जिथं स्वयंपाक चालला होता ना, त्या आचार्याच्या जाऊन पाया पडला. म्हणलं, का रे का पाया पडला? अहो ताई तुम्हीच सांगितलं ना आचार्य देव भव. अरे म्हणलं, ते आचार्य नाही रे, आचार्य म्हणजे कोण? तर गुरु, आपले जे परमगुरु असतात, जे आपल्याला ज्ञान देतात ना, त्यांना वंदन केलं पाहिजे. मग असे मुलं जर आपल्या पोटी जन्माला आले तर मला सांगा, ते देवाचं देशाची धर्माची काय सेवा करतील. मग पुत्र कसे पाहिजेत आम्हाला? तर पुत्र कसे पाहिजेत? तर तुकोबरायांसारखे, ज्ञानोबरायांसारखे पुत्र पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र पाहिजेत, ज्यांनी देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आपला देह प्राण केला. सुपुत्र कुणाला म्हणतात? नाथ महाराज सांगतात, पिता समावे नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावे ज्याचे भजन तो सुपुत्र जाण. नाथ महाराजांनी सांगितलं, जो पित्याला, वडिलांना आपल्या नारायण समान समजतो आणि आईला लक्ष्मी समान समजतो आणि त्यांची सेवा करतो, त्याला सुपुत्र म्हणा. बरं, लेकरू म्हणलं फक्त पुत्रच येतात का? नवे नवे कन्याही येते. कन्या सुद्धा कशी दे देवा? कन्याईसी देगा देवा,
जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. काय सांगितलं संतांनी? सांगितलं कन्या कशी दे भगवंता, जशी मीरा आणि मुक्ताई आहे ना तशी दे. अजून पुढं सांगू, कन्या कशी दे? सिंधुताई सपकाळांसारखी दे कन्या आम्हाला, लता मंगेशकर सारखी दे. आणि आता ऑलिम्पिडमध्ये जी मनू आमच्या भारतासाठी विजय पथक घेऊन येते ना, अशी कन्या आमच्या पोटी दे भगवंता, अशी कन्या दे. कन्या कशी दे भगवंता, लेकरं कशी दे जे तुझी सेवा करतील, देशाचा विचार करतील, अशी लेकरं दे. आणि त्या लेकरांवर संस्कारचे करते ना ते माय धन्य. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माय. आपुलिया हिता जो वासे जगता, आपुलिया हिता जो वासे जगता. बसे जगताय आपुलिया हिता जो बसे जगता. आपुलिया हिता जो जगता, आपुलिया हिता जो असे जगता. थंड माता पिता तो जग थंड माता पिता कयाची जागना किणी केल्या पुत्र होती देशाती किणी केल्या पुत्र होती देशात्या. घडलेली घटना आहे मध्य प्रदेशमध्ये. नवरा बायको राहत असतात आणि त्यांच्याबरोबर 6 वर्षाची तिची नणंद राहत असते. परिस्थितीने अतिशय दारिद्र्य असते बरं का, आणि गावाने वाळीत टाकलेलं असतं. या पोटाची खळगी भरण्यासाठी तो बाप, तो नवरा काय करायचा, 15 दिवस त्यांच्याबरोबर राहायचा आणि 15 दिवस गावाच्या बाहेर राहायचा. अतिशय दारिद्र्याची परिस्थिती होती. पोटाला पोट भरत नव्हतं, कधी कधी तर चूलही पेटत नव्हती. त्या बिचारीला दिवस गेले होते, 9 महिने 9 दिवस भरले होते. पूर्वी फार सोयी नसायची, आता फार सोयी आहेत आपल्याला. असा नुसता ग्लास जरी फिल्टर खाली धरलं तरी आता पाण्याची सोय. पण पूर्वी होतं का, इथं बऱ्याच आजी बसल्यात, मला माहिती आहे. गरोदर असू द्या, कितीही संकट असू द्या, हंड्यावर हंडा घेऊन लांब दुरून पाणी आणायचं, तेव्हा पोटाला पोटभर पाणी प्यायला मिळायचं. ती पाणी आणायला जाते आणि येत असताना दिवस भरलेले असतात. अचानक तिचा पाय घसरतो. प्रसूती वेदना चालू होतात, अंतकळा चालू होतात. आवाज देऊ लागती, वंश कुणीतरी गावात सुईने येते का पहा ना, जा ना तिला बोलवा ना, कुणी येते का महिला बघा ना माझ्या मदतीसाठी. ती धावत पळत गेली मैबाप, पण वाळीत टाकलेली होतं ना म्हणून कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. तिला आठवलं, त्या 6 वर्षाच्या लेकराला आठवलं की एका गडावर कुठंतरी साधू बसले, त्यांना जाऊन सांगावं. ते लहान लेकरू गड चढून गेलं साधूंपाशी आणि साधूंना सांगते, साधू ऐका ना, माझ्या वहिनीला फार त्रास होतोय, प्रसूती वेदना होतात, काहीतरी करा तुम्ही, चला लवकर. पण साधूंना मर्यादा असतात बाबा. साधूंनी सांगितलं, तुझ्या वहिनीजवळ जाऊन एक निरोप दे. या प्रहराला जर तिने बाळाला जन्म दिला तर विश्वातलं दारिद्र्य बाळ तिच्या पोटी जन्माला येईल, आणि 3ऱ्या प्रहराला जन्म दिला तर विश्वातलं हुशार बालक तिच्या पोटी जन्माला येईल. त्या लेकरू धावत पळत घरी यावं आणि आईला निरोप दिला साधूंनी सांगितलेला. आईने काय विचार करा, आईने दार लावून घेतलं, त्या लहानग्या वंशाला बाहेर सारलं, दार लावलं आणि शीर्षासन केलं. तुम्हाला प्रहर म्हणजे माहिती आहे, 3 तासाचा 1 प्रहर असतो. असे किती 3 प्रहर थांबायचे होते.
9 तास आता तिला त्या प्रसूती वेदना सहन करायच्या. फक्त कुणाच्या हितासाठी? लेकराच्या हितासाठी. आपल्याला दरिद्र्य मूल नको आहेत. आपण जे सोचलं ते माझ्या लेकराला नको या हेतूने शीर्षासन केलं, खाली डोक्याने वर. 3 प्रहर झाले. 3 गोंडस बाळाला जन्म दिला माईबाप. आणि ते गोंडस बाळ तुम्हाला माहिती आहे कोण आहे? ते गोंडस बाळ म्हणजे ते बिरबल आहे. त्या बिरबलाची ही सत्य घटना आहे. आज जर त्याच्या आईने हा विचार केला नसता की माझ्या लेकराच्या हितासाठी जर ती शीर्षासन करून उभी राहिली नसते, तर मला सांगा आजही आणि अकबरच्या बिरबलच्या आपण आपल्या लेकरांना कथा सांगितली असतं का बरं? मग ते कशामुळं झालं? फक्त लेकराच्या हितापायी झालं. तेच तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात लेकुराचे हिताय लेकिराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय लेकुराचे हिताय. आज का कीर्तन ऐकायची, का प्रवचन ऐकायची, का संत चरित्र ऐकायची असा प्रश्न पडला पाहिजे माईबाप. का? इफ यू लॉस्ट मनी नथिंग इज लॉस्ट. इफ यू लॉस्ट टाइम समथिंग इज लॉस्ट. अँड इफ यू लॉस्ट कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट. संत सांगून जातात आम्हाला, तुमच्या हातून जर पैसा गेला ना काही हरकत नाही. तो मनामध्ये ताकद असली, मनगटामध्ये ताकद असली ना तो परत मिळवता येतो. पण गेलेला वेळ, गेलेला क्षण काहीतरी आपल्या हातातून निष्ठत असतं. आणि त्याचप्रमाणे संतांनी चारित्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे. हे जपता आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. आज संतांची चरित्र याच्यासाठीच तुम्ही आम्ही ऐकायच्यात. का ऐकायची बरं? ज्या धनासाठी तुम्ही आम्ही धावतो ना ते संत सावध करतात, बाबा कुठंतरी थांब. का? गेलेला क्षण आपण कितीही श्रीमंत असलो तरी पुन्हा आणू शकत नाही. आणि आलेल्या क्षणाला तुम्ही आम्ही बदलू शकतो, हे आपल्या मनामध्ये मनगटामध्ये ताकद पाहिजे. गेलेला क्षण नाही येऊ शकत. आज वारकरी संप्रदायाचं प्राण असलेलं काकड आरतीमध्ये आपल्या तुम्हाला मला काय सांगतात? आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या. काय सांगितलं? आयुष्य जातंय आपलं, क्षणभंगुर नाही बरवसा भारे सावध थोडा माई आशा. तुम्हाला एक प्रश्न विचारते, इथं कुणी मला स्टॅम्पवर लिहून देऊ शकतं का की मी एवढी 100 वर्ष अजून जगणार आहे ताई, मी अजून 20 वर्ष? हां नाही. एकाच गोष्टीचं भगवंताने आपल्या हातात नाही दिलेलं, ते म्हणजे जन्म आणि मरण. या 2 गोष्टी भगवंताने स्वतःकडे ठेवल्या. मिळालेलं आयुष्य किती सुंदर करायचं हे आपल्या हातात आहे. का? एक सूफी संत सांगून गेले, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, क्या करोगे इतना कमा कर, क्योंकि कफन को तो जेब नहीं होती और कब्र को अलमारी नहीं होती. अरे यहाँ तो मौत के फरिश्ते भी रिश्वत नहीं देते. सूफी संत सांगून गेले, काय करणार आहोत कमून. पण तुकोबराय याच्यावर फार सुंदर उत्तर देतात महाराज. संत तुकोबराय म्हणतात, या समाजामध्ये हल्ली अशी परिस्थिती आहे, ज्याच्या खिशामध्ये ज्याच्या पर्समध्ये भरपूर पैसा आहे त्याला सगळेजण मान्यता देणार आहेत. बरं, धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. आय धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. आय सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता जगी जगी जय किना. तुकोबराय महाराज म्हणतात
म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता असे जगी. बरं त्याच्याही पुढे जाऊन सांगतात तुमच्याकडे धन असेल ना, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. उद्या काय आहे हा करता की नाही? नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन जाणार ना का खुश? 1,500वर नाही नाही भावाकडे जायचंय बरं राखी बांधायला. मला असं वाटतं एक दिवस फक्त रक्षाबंधन आणि एक दिवस भाऊबीज एवढं न ठेवता कधीतरी बहिणीचं आणि भावाचं नातं त्याही पलीकडे जावं. कधीतरी भावाला आपण सहज फोन करावा आणि विचारावं, बाबा रे तुझं बरं चाललं आहे का, तुला कशाची अडचण आहे का? हे नातं टिकता आलं पाहिजे माईबाप. का तुकोबराय महाराज म्हणतात जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दाता. एवढंच नाही, मला सगळ्या पुरुषांना एवढं सांगायचं आहे की घरी जात असताना काही घरी घेऊन जाऊ नका. आपल्या बायकोसाठी फक्त 1-1 तोळा घरी घेऊन जा. नेताल का तेवढं? तसंही फार उतरले ना. आम्हाला बघा किती हसू आले. का शृंगारभूषणे बहुकांत प्रिया. तुम्ही 1 तोळा घेऊन गेलात ना, रात्री 12 वाजता सुद्धा तुमच्या सेवेसाठी हजर आले. आम्हाला अलंकार प्रिय आहे. पण तुकोबराय काय सांगतात जरा कान देऊन ऐका. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत झालं. ज्या धनासाठी तुम्ही आम्ही धावतो ना ते धन सुद्धा मैबाप शाश्वत नाहीये. कारण रावणाची लंका जळून खाक झाली आणि जगाचे मालक असणारे भगवान श्रीकृष्ण यांची द्वारका सुद्धा समुद्रामध्ये बुडून गेली. तिथं तुमचं आमचं 10 तोळे 10 एकर काय घेऊन बसला? अहो मेल्यानंतर कपाळावरचा 1 रुपया सुद्धा बरोबर येत नसेल एवढा अट्टहास कशासाठी? थोडंसं सावध व्हायला गरज आहे. या धनापायी आपलं सुख सगळं चिंतन सगळं हरले हो, समाधान हरले. न कळत चिंता करत करत आम्ही कधी चितापाशी जातो हे आमचं आम्हाला कळत नाही. एकाने मला सहज विचारलं आपल्याकडून धन कधी जाणार आहे ताई? म्हणलं मनुष्य जेव्हा निधन होणार आहे ना तेव्हाच धन सुटणार. तेव्हा आम्हाला काही सुटणार नाही. मला सांगा परीक्षित राजाकडे 7 दिवस मिळाले होते स्वतःचा उद्धार करायसाठी. परीक्षित राजाने काय केलं? व्यासांचे पुत्र शुकाचार्यांकडून श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण केलं. तुमच्या आमच्याकडे 7 दिवस मिळाले तर तुम्ही आम्ही काय करू? बोलत चला माझ्याशी. तुम्ही आम्ही पहिलं हां वा तलाट्यांकडे जाऊ आणि तसंही ते होणारच आहे ना. मग कशाला एवढा अट्टहास पाहिजे? छान सूत्र सांगितलं ऐका. चिता चिंता समायुक्त बिंदू मात्रेन दहते. चिता दहते निर्जीवा आणि चिंता दहते सजीवा. चिता काय करते? निर्जीवाला दहन करते आणि तीच चिंता तुम्हा आम्हाला जिवंतपणे मारत असते. म्हणून एवढीही चिंता करू नका, एवढीही काळजी करू नका. जगाच्या मालकाला तुमची आमची काळजी असते माईबाप. हा अट्टहास कशासाठी आहे? कीर्तनाचा प्रवचनाचा ऐकण्याचा. तर एकच मागायचं भगवंता काही नको रे, शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी. फार सावधगिरीने कीर्तन प्रवचन ऐकत जा. जेवढं सावध आपण आईच्या गर्भामध्ये असतो, जेवढं सावध आपण आईच्या गर्भामध्ये असतो, जेवढं सावध आपण कीर्तन प्रवचन कथांमध्ये असतो, तेवढंच सावध आपण प्रपंचामध्ये असलो ना तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रामदास महाराजांनी सांगितलं मिळालेलं आयुष्य डोळ्यात देखत हा हा करत जात असतं माईबाप. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदना मग तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारापुत्र लागे पाठी. प्रपंच लागे पाठी मग तू कैसा सावधान. हा सगळा अभंग घरी जाऊन फार सुंदर आहे. प्रत्येक 10-10 वर्षाच्या टप्प्यामध्ये सांगितलेले. असंच हा हा म्हणत कलियुगामध्ये वयवर्षाची मर्यादा आहे. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला मला लाभलं आणि त्याच्या पुढं जर लाभलं ना तर ती आपली पुण्यही असते. मला सांगायचं एवढंच, जर स्वप्नामध्ये सुद्धा जर देव आला तर देवाकडे काय मागावं? लौकिक गोष्टी अजिबात मागू नका माई बाप. कारण ज्या दिसतात ना त्या क्षणिक सुख देणार असतात. पण परमार्थामधलं सुख हे तुम्हा आम्हाला
परम आनंद सच्चिदानंद पदवी देणारे असतात. मग काय मागावं भगवंताकडं? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आज धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र सांगावं असं वाटतं. का सांगू? ज्या भूमीमध्ये आपण बसलोत ना, ती भूमी फार पुण्यवान आहेत मायबाप. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र जिथं जन्माला आले त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही आम्ही आहोत. या भूमीचं एवढंच नाही पवित्र, तर सद्गुरू सोपान काका महाराजांची संजीवनी समाधी इथे आहे. आज आवाज दिला तर खंडेरायाचं दर्शन होतं. संगमेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, सांगा वटेश्वर एवढंच नव्हे, किती तीर्थप्रमाणे नाथ महाराजांनी याच्या ओवी खर्च केली आहे. नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेहो प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. इथं जन्माला आलोत ना, फार पुण्य आहे आपलं. मग इथं आल्यानंतर जर कधी अशी संधी मिळाली भगवंताकडे काय मागावं, तर भगवंताला म्हणावं, भगवंता काही नको, अंत समयीला मुखामध्ये तुझं नाव येऊ दे आणि डोळ्यासमोर तुझी छबी असू दे रे सावली. एवढंच मागावं मायबा. छत्रपती शिवाजी ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते ना, माँसाहेब जिजाऊंना कळवळा होता. आतून आवाजात दिला छत्रपती शिवाजींनी, येऊ का जन्माला? आईने सांगितलं, जळण्याच्या तयारीने यायचं असेल ना तरच ये, कारण इथं आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही यांचं राज्य आहे बरं का. यांचं राज्य आहे, जळण्याच्या तयारीने यायचं तरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जसे जसे मोठे होऊ लागले, 5 वर्षाचे झाले, आईला विचारतात, कुठेही माझं राज्य, कुठेही माझं सैन्य? माँसाहेब जिजाऊंचे संस्कार पहा. माँसाहेब जिजाऊ सांगतात, राजा इथं तुझं राज्य नाहीये, वाडा नाहीये, दरबार नाहीये, काहीच नाही. हे सगळं तुला स्वतःच्या स्वबळावर निर्माण करायला लागेल. अहो मुठभर मावळ्यांना घेऊन तालुका भोर, जिल्हा पुणे, रायरेश्वर मंदिरामध्ये जावं आणि स्वतःच्या करंगळीने अभिषेक करा. भगवान शंकराला अभिषेक करा आणि सांगितलं, शंकरा हा शेवटचा अभिषेक आहे तुला बरं का. याच्या पुढे जो अभिषेक होईल ना तो निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या विरुद्ध होईल. आणि तिथं अभिषेक झाल्यानंतर जय जयकार झाला सगळ्या मावळ्यांनी कराव, हर 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 हर. आपण कुठल्या इथलेच ना? जोरात एकदा, पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर. महिला मंडळांचा आवाज येत नाहीये मला, जोरात एकदा होऊन जाऊ द्या, हर हर. वाह, का घेतलं माहिती आहे? महिना कोणता चालू आहे? थोडं तरी नामचिंतन तुमच्या आमच्याकडून व्हावं म्हणून. त्यावेळेस अभिषेक करून झाल्यानंतर अगदी सुखाने सगळं चालत असताना ते म्हणतात ना, कुणाची तरी दृष्टी लागती. 1200 मावळे घेऊन त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळागडावर होते आणि सिद्धी जोहरची नजर गेली. किती मावळे घेऊन आला होता? 42,000 मावळे घेऊन तिथं आला होता. आणि आल्यानंतर त्यांना एकच वाटलं की आता गड आपल्या हातात घ्यावा. जी आमोशा तुम्हा आम्हाला पवित्र वाटते त्या आमोशेला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं, इथून 2 पालख्या न्यायच्या. एक पालखी विशालगडाकडे जाईल आणि एक पालखी सिद्धी जोहरकडे जाईल. पण जात असताना एका पालखीला मरणाला कवटाळण्यासाठी कोण होईल तयार? कोण होता शिवाजी महाराजांसारखा दिसणारा? मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडे, उत्तर अपेक्षित आहे मला. शिवा काशीद नावाचा होता. शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये आलेला शब्द पुन्हा पोटामध्ये घेतला. त्यांच्या समोर त्यांची मथारी आई आली. नवीन लग्न झालेली त्याची बायको समोर आली. उद्या शिवाला काय झालं तर काय सांगायचं मैबा. त्यावेळेस शिवा काशीद तिथं आला. छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो माहिती आहे का? म्हणतो, राजा मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे. राजा मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे, देतात का? राजा म्हणले, बोल की काय पाहिजे? राजा मला तुमचा जिरेटोप पाहिजे. राजा मला तुमची कवड्याची माळ पाहिजे. राजा मला तुमचा पोशाख पाहिजे. आणि राजा मला तुमचं नाव पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे पाणावले मै बाप. अरे लेका, जे मागतोस ते सगळं दिलं रे तुला, पण ज्या वाटेने जाणार आहे ना ती वाट मरणाला कवटाळण्याची आहे. ए मौत तुझे देखा तो नहीं, तू कितनी खूबसूरत होगी, जो भी तुझे गले लगाता है वो जीना ही छोड़ देता है. शिवा काशीदनी ठरवलं. शिवाजी महाराजांना म्हणतो, आत्ता
आता गेलो तर शिवा म्हणून मरेल, पण उद्या तुमचं नाव घेऊन मेलो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल. ह्याच्यासारखं काय मोठं मरण असू शकतं मैबा. निघाल्या 2 पालख्या, 1 पालखी विशालगडाकडे निघाली. भरभरल्या डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीचा शेवटचा निरोप घेऊन निघाले होते. 1 पालखी अभिमानाने स्वराज्यासाठी या देहाचं दान देण्यासाठी निघाली होती सिद्धी जोहरकडं. गेले तिथं अक्षरशः एवढा वेळ हे चाललं होतं की त्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे पोचलेही होते. आणि सिद्धी जोहरच्या तिथं एक जण आला आणि म्हणलं, हे शिवाजी महाराज नाही आहेत. आणि नाही आहेत म्हणल्यानंतर त्या सिद्धी जोहरची तळपाईची आग मस्तकाला गेली. हातामध्ये भाला होता, भाला घेतला आणि तसा शिवा काशीच्या पोटामध्ये खुपसला. आणि यांनी ही शांत नाही झाली तळमळ महिमा. ह्याचा राग शांत नाही झाला. त्याने त्या शिवाकाशीचे तुकडे तुकडे करावे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून पाठवलं. छत्रपती महाराजांचे डोळे तिथं मावळ्यांनी यावं आणि शिवाजी महाराजांची समजूत घातली. म्हणले, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांचं मला एक वाक्य फार आवडतं. त्यांचा स्वभाव पाहत ते म्हणतात की जेवढं प्रेम माझ्या पुत्रावर संभाजीराजांवर होतं ना, तेवढंच प्रेम प्रत्येक मावळ्यावर आज त्यांचं होतं. म्हणून तो मावळा छत्रपती शिवाजींसाठी स्वतःचा देह त्याग करायला सुद्धा तयार झाला. मला पुढचा दृष्टांत थोडासा फक्त 2 मिनटं घेते मी. 20 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे विधी पार केले आणि शिवाकाशीच्या घरी पत्र धाडलं होतं. पत्र धाडलं की आम्ही येतोय म्हणल्यानंतर ती आईला फार आनंद झाला की छत्रपती शिवाजी महाराज आज माझ्या घरी येणार आणि त्यांच्या मागं माझा शिवाकाशीत येणार. त्या माऊलीला कुठं माहिती होतं? तिचा मुलगा तर कित्येक दिवस आधी या स्वराज्यासाठी गेलाय. नव्हतं माहिती त्या माऊलीला. तिने सांगावं सुनाला, अगं सडा समर्जन कर, रांगोळ्या काढ, नवीन वस्त्र घाल, कपाळाला 1 रुपया एवढं कुंकू लाव, आज तुझं सौभाग्य तुला भेटायला येणार आहे. तिनेही छान आवरलं आणि तबक घेतलं आणि त्या तबकामध्ये औक्षण करण्यासाठी कुंकू घेतलं. तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराज दारावर उभे राहिले. आले आणि बोट बुडवलं तिने औक्षणासाठी. सासूबाईंनी सांगितलं, आत हो. त्यावेळेसच्या सुना ऐकत होत्या. निघाली आत. काही न बोलता शिवाजी महाराजांचं औक्षण झालं. औक्षण झाल्यानंतर घरात आल्यानंतर गुळाचा खडा आणि पाणी देण्याची पद्धत होती पूर्वी. छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाकाशीच्या आईला म्हणतात, राजा म्हणतात आईला, अहो का तुम्ही औक्षण करून दिलं नाही तिला? रडली बिचारी, हिरमुसली ती. राजा नको, राहू द्या. नाही असं का करायचं? अहो ते शिवाची बायको आहे. का पण काय हरकत आहे? राजा, आज तुम्ही आमचा दैवत आहात, छत्रपती शिवाजी महाराज आहात आणि तुम्हाला एका विधवेने औक्षण करावं हे आम्हाला शोभत नाही, म्हणून औक्षण करू नये. ढाळकन हातातला तांब्या खाली सांडला. रडारड चालू झाली. आईला विचारलं, काय देऊ तुम्हाला सांगा? तुमचा पुत्राने आज आमच्यासाठी जीव दिला, काय? आईने काय मागावं मायबाप? मी सांगत होते, कधी वेळ आली मागायची तर काय मागावं. आईने काय मागितलं माहिती आहे? सांगितलं, पुढं शिमगा आलाय आणि शिमगा आलाय ना, तर पुढं शिमग्याला माझ्या शिवाकाशीतला पुरणपोळीचा स्वयंपाक फार आवडायचा. आज मी माझ्या हाताने पुरणपोळी करेन. राजा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणून माझ्याकडं नाही यायचं, तर शिवाकाशीत म्हणून माझं लेकरू म्हणून यायचं आणि मी केलेली पुरणपोळीचा घास तुम्ही घ्यायचा. हा कळवळा कुणाला येतो माईबाप? हा कळवळा फक्त आणि फक्त आई वडिलांना, साधू संतांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाच मावळ्यांप्रती येऊ शकतो, दुसरं कुणालाच नाही. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा कळवळा ज्या आई वडिलांना येतो ना, ते सांगत असताना आता वेळ झाली आहे, फक्त मी 2 मिनटं मधलं भजन घेऊयात आणि पुढे जाऊयात. विठोबा विठोबार घुमारी श्री ज्ञानदेव लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. फुलं वाटा तोपर्यंत, फुलं सर्वांना फुलं वाटा. वेळ होत आली.
आज या कुटुंबामधून नानींनी मोठ्या आईने निरोप घेऊन आज 1 वर्षाचा प्रवास झाला. 1 वर्ष लोटलं तरी आज नानींच्या आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहत नाही मी बाप. मला असं वाटतं जेवढं प्रेम त्यांनी त्यांच्या लेकरावर केलं तेवढंच प्रेम आज त्यांनी त्यांच्या पुतणी असू द्यात सगळ्या कुटुंबावर प्रेम केलं. आज सासूबाईंनंतर म्हणजे गौबाईंनंतर आपले स्वर्गवासी चंदूकाका जगताप असतील त्यांच्या आईबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी हा प्रपंच सावरला होता. आणि त्याच्यानंतर या यमुने आईने खऱ्या अर्थाने या घराला आधार दिला आणि सगळ्यांना उभं केलं. फार भाग्य लागतं बरं का आपल्यावर प्रेम करायला. आई एवढं प्रेम करायला चुलती असणं याच्यासारखं मोठं भाग्य नव्हतं. ही आपली संस्कृती होती. पूर्वी असं शिकवलं जायचं की मोठ्या चुलतीला कधी चुलती म्हणू नको, कधी आंटी म्हणू नको बरं, पण मोठी आई म्हणल्याशिवाय राहू नको, ही आमची संस्कृती होती. आज मोठ्या आईने सुद्धा मोठं अंतप करून या कुटुंबाला स्वतःच्या पदराआड घेतलं आणि इवले रोप लाविले द्वारे त्याचा वेणू केला गगनावरी. अहो एक मुलगा त्यांचा आमदार व्हावा, एकाने सनदी अधिकारी व्हावं, एकाने पैलवान व्हावं, एकाने उद्योजक व्हावं. मला वाटतं त्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाशिवाय हे होऊच शकत नाही. आजही हे कुटुंब संपूर्ण एकत्र आहे. तुम्हाला सांगू का मोठी आई गेल्यानंतर आज काकींना मी आत भेटले, डोळे भरून आले त्यांचे. हे प्रेम जावंमधलं ऐसायला सुद्धा भाग्य लागतं. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांचा प्रवास सांगत असताना मला सांगितलं त्या गेल्यानंतर सगळी लेकरं रडत होती, सगळ्यांचे डोळे ओले झाले होते. आणि मला असं वाटतं ते रडत असताना कुणीही यावं, आपल्या डोक्यावरून हात फिरवावं आणि सांगावं बाई तू रडू नकोस, मी तुला आई एवढं प्रेम करेल का कोणी प्रेम नाही. आई आई करीती आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर सेजे नारीला येईना. आई आई करीती आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीती आई साखरेचा खडा, तोंडात गोडताच गोड झालं गात आणि धाडा. आई फक्त म्हणलं तरी डोळ्यांच्या कडावल्या झाल्याशिवाय राहत नाही. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. माई बाप माँ नहीं मिलती. बघा आपल्याकडं खूप सारा पैसा असला ना तर पैशानी आपल्याला काय घेता येत नहीं. आपके पास बहुत सारा पैसा हो तो आप अच्छी किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं खरीद सकते. आपके पास बहुत सारा पैसा हो तो आप अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं खरीद सकते. आपके पास बहुत सारा पैसा हो तो आपको अच्छी बीवी मिल सकती है लेकिन पैसों से माँ बाप नहीं खरीद जा सकते. माँ बाप आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीच तू ग माझ्यासाठी कष्टाच्या गमात. कधी मिळेल मुडगल घास, कधी घडेल तिला उपवास, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा अधिकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने आकार. आई वडील माझे तोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे तोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर
जोपर्यंत कुटुंबामध्ये आई असते ना तोपर्यंत लेकरू कधीच अनाथ होत नाही. पण जन्मदाती आई एकदा निघून गेली ना की आपण अनाथ झाल्याशिवाय राहत नाही. माई बाप सांगून जाईल लेक घरी यावं आणि 4 दिवस सुखाने राहावं ना म्हणून आपली आई सासरी नांदत असते. ती आई लेकीला सांगत असते, फक्त अवघे 5 मिनटं मी घेते. आई काय सांगत असते लेकीला, अगं दिवाळ्यांच्या सुट्टींना ये ना, उन्हाळ्याच्या सुट्टीला ये ना, आणि नाहीच जमलं तुझ्या मुलांच्या शिक्षणामुळे तर कमीत कमी उभ्या उभ्या आड रात्री तरी येऊन जा. आमच्या इथं चंद्रकांत महाराज वांजळे फार सुंदर कविता म्हणतात. एक कविता सांगून जाईल. उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की, तेथे बाई झाला असेल उन्हाचा कहार, येथे अमराई पिकली असेल फार, रसाळाचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की, सासूच्या बोलण्याने कान किटले असतील, रोज चटणी भाकर खाऊन जीव इटला असेल, तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की. आई सांगते लेकीला, अगं रात्रंदिस काम धंदा इसावा बी नसल, लंबे लंबे बाल तुझे गुंता झाला असल, आईच्या मायेच्या हाताने नाहून जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की. मला सांगा, आपण माहेराला गेल्यावर कधी झोप लागते का हो आपल्याला? नाही लागत. सुखदुःखाच्या गोष्टी आपल्या होतात. आनंदाने हसू आणि आनंदाने रडू, सुख दुःख सांगून सारी रात्र आपण काढू. माहेराचा हिरवा चुडा लेहून जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की, उभ्या उभ्या आड रात्री येऊन जागले की. आज या कुटुंबामधून सुद्धा आपल्या लेकींना, आपल्या नातवंडांना, नातींना उभ्या उभ्या येऊन मला भेटून जा म्हणणारी माय आज या कुटुंबातून निरोप घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. असो, आई हा असा विषय किती बोलावं तेवढं कमी आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. कसं असतं, महिलेचा, प्रत्येक महिलेचा तिच्या माहेराचा उल्लेख झाल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. आज या आजींचं सुद्धा माहेर कुठलं असेल तर मांडवी होतं, पायगुडे, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, कीर्तन सेवेचा लाभ मिळाला, ते म्हणजे हरिभक्त पारायण आपले संतोषजी महाराज पायगुडे यांचंही गाव मांडवी. आणि त्याच मांडवी गावातल्या या आजींचं लहानपणी माहेर होतं. मी कुठेही गेले ना महाराज तरी आवर्जून सांगते, नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो जन्मभूमी जिथे वाढले मी. आपल्याला अभिमान पाहिजे ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, ज्या भूमीमध्ये आपण कर्म करत आहोत, अशा ज्या भूमीमध्ये त्या माऊलीचा जन्म झाला ते म्हणजे मांडवी, तालुका हवेली आणि जिल्हा पुणे. तत्पश्चात त्याच्या कुटुंबामध्ये सांगायचं झालं, आज त्यांचा चिरंजीव होते ते म्हणजे बाळासाहेब उर्फ तुकाराम किसनराव जगताप. दुःखाचं डोंगर कितीही आलं तरी स्वतःला सावरत ही माई थांबली नाही, पुढं चालत राहिली. आणि पुढं चालत असताना, अनेकांना आधार देत असताना त्यांच्या 2 कन्याही आज श्रीमती कुंदाताई सुरेशराव देशमुख असतील, सौभाग्यवती मंदाताई गोरखनाथ खोपडे असतील. त्याचप्रमाणे ज्यांनी आईसारखं आपल्या चुलतीवरही प्रेम करावं आणि चुलतीनेही आईसारखं त्यांना सांभाळावं असे असणारे पुतणे म्हणजे श्री विकासदादा ज्ञानदेव जगताप असतील, तात्या असतील, माननीय श्री राजेंद्र बाप्पू चंदूकाका जगताप असतील, प्रशासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार साहेब असतील, संजय सर चंदूकाका जगताप असतील, माननीय श्री मोहन ज्ञानदेव जगताप असतील. अशा भरभरल्या कुटुंबातून आज ही संसार सफल झाला गे माय देखील पाय विठोबाचे. आज या ठिकाणी बोलत असताना काही मुखा वाटून गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. जे काही बरोबर आहे ते आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुजनांच्या आशीर्वादाने बोलू शकले. इथं समस्त ग्रामस्थ तुमच्या चरणी नतमस्तक होते. हरिभक्तपरायण भागवताचार्य पायगुडे महाराज यांचेही मनापासून आभार मानते. आणि सेवेला पूर्ण विराम देत असताना किंबहुना तुमचे निकेले धर्म कीर्तन सिद्धीस नेले,
इथे माझे पायी जे उरले. ज्ञानेश्वर